मारतोय. येडा झाला का दाद्या दगड मारायला गपकी काय त्याची खोड नको काढू पोरगी तर अंगावर टाकतोय. बघ डोक्यात मारतोय. जा आंघोळ कर जा पळ खूनसाडी हाय पोरगी ही हिला अजिबात लेकरं खपत नाही काय नाही. तर हाय नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण बरे आहेत का. तर हा बघा स्वातीनं सरपण आणलंय हुडकून कुठनं. आता ह्याच्यावर तिचं निम्मा स्वयंपाक बी होतो या पाणी बी तापतं या. भाऊजी गेल्यात आहे शाळेत. आज ताईनानं सुट्टी घेतली तिला वह्या नाही त्या म्हणून. बघितलंच तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आहे का नाही. तर आज आपल्याला बाळवणीला जायचं आहे. तिथून ननंदबाईचा कार्यक्रम आहे शुक्रवारी. मग त्यांना गुरुवारीच बोलवलं आहे. आज कोणवार आहे का. बुधवार. आज बुधवार आहे म्हणजे आज घरी जायचं. उद्याच्याला कार्यक्रमाला जायचं. पार उद्या निवांत जाणार मी. गुरुवारी जायचं आणि शुक्रवारी कार्यक्रम आहे. मला तर मुक्कामी कुठं जाऊ पण वाटत नाही काहीच नाही. म्हणजे पाहुण्या रावळ्यात मुक्कामी जाऊ वाटत नाही. असं इरी वाटरी इकडं तिकडं हिंडतेच मी. पण आता जायचं काय करावं. आज लय उशीर झाला झोपेतनं उठायला. रात्री मरणाचा पाऊस काय वारण वावदान सुटले हो का. डोक्यात मरणाची माते दिसले चिक्काट लो डोकं झालं या. मी म्हणलं लय पाऊस येतोय कुणाच ठाव. मी पण पहाटे 4 वाजता उठली होती. पटांगणाला गेली 4 वाजता. तिकडून आली आणि मोबाईलला एक म्हाताऱ्या माणसाची स्टोरी मी बघत असते ना. ती म्हातारीची एका स्टोरी बघितली. तिनं लय भारी ही लावलं बघ. काय म्हणतात ते ती किती वर्षाची आहे त्याचा अंदाज लावला. म्हणली जवारी जवारी पेरत होती म्हणली का काढत होती. बाजरी बाजरी पोराच्या डोळ्यात जाईल की माती. लय खून साडी पोरगी हाय. कुठं सुद्धा न्यायच्या लायकीची नाही. घरी पण लेकरांना मरणाची मारते. त्या सण्यावर तर मरणाचा हात धुवून घेते. तिला एक लेकरू सुद्धा खपत नाही. तर बघा हा त्या दाद्याला पण तीच पाहिजे या. तिच्याच माग उदाळतो या. तसला खेळ असतोय वय जगा या. आणि ते बुसकट गेल्यावर डोळ्यात पण कळेल का. जा तेवढे घागर भरून आण. त्याला फोटोच काढते मग त्याला कळन जरा. तर रात्री पाऊस वारण कावदानन. मी तर म्हणलं पत्र्याचं शेड राहतंय का नाही कुणाच ठाव. कारण पलीकडल्या साईडला दरवाजा बी नाही. आणि ती चून चाळायची चाळण त्याचा चाळणीचा दरवाजा केलाय ह्यांना. का ग तसला दरवाजा केलाय. तुम्हाला बघायचं का चाळणीचा दरवाजा आहे. तुम्हाला दाखवतेच. हो का ही चाळण आहे. हो का मांडणीला लावला नाही वय. लेकरांना जर वडला तर ते कसं होईल. अगं अगं पडली पडली पडली. हा बघा ह्या चाळणीचा दरवाजा केलाय. आता हे असा जर वाढला तर ती मांडणी बी पडायची नाही होय. मांडणीला अडकवून लावलाय. दादा भांडणं करू नको. हो गेला किती भुसा डोक्यात. माझ्या डोक्यात गेलं त्याचं नाही कुणाला काळजी. का तुझी काळजी करायची. तू तर आरे आणलाय जीव नुसता का आणलाय. बघूला हिस्सा तिकड जाळ लागल. सारं पाणी डोळ्यात नाकात जाईल. हो का फळ असं झाकून ठेवलं तया. रात्री भटी झाकून ठेवली. तुम्हाला भटी बी दाखवते. ही काल आम्ही घातलेला फळ आहे. आणि बघा भटी अशी झाकून बांधून ठेवली आहे भिजन म्हणून. कारण ती पेटवलेली नाही अजून.
भांडणं कराय पळाय कसं झेपतं या आणि पाणी आणाय झेपत ना काय बघ बरं किती जड आहे. लेकरानं काम करावं लागतं या तर मला रात्री सपन पडलं या सपनामध्ये मी मासा खाती मासा तर त्याचा संकेत काय असतो मला काय कळलं नाही पण सपनामध्ये मांस खाणं मटण खाणं परच्याला अजून मासा खाऊन येत होती तर वाटणं लय माणसं होती आधी आमची नातेवाईक दिसली आणि पुन्हा पुढं आली तर का नाही आमच्या इथं भय आहे का नाही त्यांच्या इथं लग्न होतं ती लग्न परत ती मांस खाणं मटण खाणं आणि परत ती बाळातीन झालेली बाईन एवढं स्वप्न जर बेकार पडत होतं ना मला मी रात्री इतकी घाबरली होती ना लय घाबरली होती आणि जागच आली पुन्हा मला कारण ते बाळ उठून माझ्यापाशी बसलंय आणि लय म्हणजे स्वप्न काय बी असतंय आणि असलं कधी मी घोकत बी नाही आणि असलं कधी डोक्यात विचार बी येत नाही आणि तेव्हा तसलं सपान पडलं जागच आली मला मग तायडीला उठवलं आणि जरा बाहेर जाऊन आलो आणि स्वातीला पण हां तेव्हा पाऊस चालूच होता परच्याला बाहेर कुठं गेलतो ती सांगते तुम्हाला त्या नारळाच्या झाडाखाली कपडे वाळा घातली होती ताईनाला म्हणलं चल तिकडून कपडे तर जाऊन काढून आणू मग ती पण आली माझ्या संग मग आम्ही पहाटे 4 वाजता जाऊन कपडे काढले तर रात्रीचं लगेच स्वातीला बी सपान पडलं तिच्या सपनामध्ये आलाय साप कुणीतरी मारला या तुम्ही दोघांनाच हां सपनामध्ये तिच्या साप आला पुन्हा काय आला म्हणले तायडीला मारण्याचं तिनं स्वप्नात मारलंय कशामुळे मारलं ग ते काम ऐकत नव्हती तुम्हाला दिला चार मला दिला नाही चहा बरोबर म्हणजे तिच्या स्वप्नात असं आलं की तायडीनं मला चहा दिला आणि तिला दिलाच नाही मला म्हणले उठून घेतो इथं अशी म्हणली असं स्वप्नात आलं म्हणून तायडीला हिनं कुत्र्यावाने मारली कुत्र्याची बडी काय बेसतच पाडली बिशुद्धच पडली तायडीला इतकी मारली स्वतीनं मग ह्या काही असलं सपन आम्हाला रिकामं पडायला लागल्या तर आता काय करावं काय नाही माझ्या स्वप्नामध्ये माणसं येतात लग्न येतात मासं काट मटण खाती या बाळातीन बाया येतात त्या आती लेकरं मला मम्मी मम्मी म्हणते ती माझ्या मांडीवर येऊन बसते ती कवा कवा तर का नाही लय स्वप्नामध्ये तर संसारच वाहून गेला भांडी वाहून गेले ती आणि मीच पाण्यात पडली आणि आबाळातच उडती न का असले स्वप्न पडते ती काय झालं मग उलताना पाट्यावर जे हाना गेली ते डोक्यातच लागलं ते असं बरोबर इथं मेंदूला जे लागलं ते हा ताडीच्या स्वप्नात काय झालंय काय झालं ग ती अशी ओरडती आरडती पण तिचा आवाजच बाहेर निघत नाही माझ्या स्वप्नात तर मी मोठ्या आकाशी पाळण्यात बसल्या आणि ते माझ्या वरती पाळण्यात चाललं नाही कावी तर स्वप्नामध्ये तिचं मनचं दाग सफर असेल हा, मोठ्या कडे आकाशी पाळण्यात बसली आणि कावी बसली की पाळण्यात चालायचा बंद झाला तिच्या वाचून हा बघा हे असले स्वप्न आम्हाला पडते ते काय सांगावं तुम्हाला सपनच का पडतं काय कळत नाही मला तसं नाही काहीच नाही की लगवीला नव्हतं आलं काय नाही जाग आली तर पाऊस येत होता जाऊन मेनताडीने लगेच कपडे काढले आम्ही तिथले वाळाय घातलेले आणि तिला अजून मी म्हणते तुला लय दिवस झाले मी मारलंच नाही मी लय दिवस झाले तिला मी कसलंच हातच लावलं नाही मला लय राग आला बघ लय मारली तुला आणि तरी तुम्ही काय नाही तुम्ही फक्त मोबाईल चिवडत बसलाय तुम्ही सोडवलं बी नाही काहीच नाही आणि तुम्ही कसं म्हणताय ते एखाद्या आरोग्यासारखं तुमची तुझं रक्त काढलंय सगळं कपाळात गच्च भरलंय रक्तानं स्वप्नामध्ये बोलत नसतं माणूस आणि त्यांचा टावेल घेतलाय ते गॅस पुसायचा अगं माझे आई वडील वारलेले आहेत आता त्याला बरेच वर्ष झाली बाप माझ्या ध्यानात आहे पण आई राहिली नाही ध्यानात पण माझा बाप तर स्वप्नात येतो नुसता हसतो आम्हाला बघून पण कधीच स्वप्नामध्ये माझा बाप बोलला नाही कधीच नाही माणूस बोलत नाही पण जिथं माणूस तर बोलतो जिथं माणूस बोलतो पण हाय का नाही मेलेला माणूस का स्वप्नात बोलत नाही हा काय भांडण बोलतच नाही त्यांचा शब्दच निघत नाही बाहेर तर माझा बाप येतो आणि घरात एका कोपऱ्यात बसतो आणि नुसतं आमच्याकडे बघून हसतो तुमचं चांगलं झालं म्हणतात त्याला म्हणून सोनाच्या येते त्यांचं नाही मला माहिती
पण मोठ्या बहिणीच्या माझ्या स्वप्नात नेहमी येणार, तुमच्या दोघी पण बोलत नाही. सगळ्यात जास्त जीव तर सोनीच्यातच होता आणि आमच्या मोनबाईच्यात. मला लय आमचा बाप मारायचा. तुम्ही नाही मी खोडी करत लय होते, बापाला जे आवडत नाही तीच करायचे मी. त्याच्यामुळे तसं. पण तुमच्याकडे तेवढी करते. जसं आता मला कसा मैत्रिणीचा नाद नाही, मला आवडत नाही, पोरींना मैत्रिणी केलेले आवडत नाही, असं कुणाच्या घरी गेलेलं आवडत नाही, तसं माझ्या बापाचा स्वभाव होता. माझ्या बापाला वाटायचं माझ्या लेकरांना कुणाच्या दारात जाऊन लय मैत्रिणी करून मैत्रिणींमध्ये हिंडाव नाही, आपलं घर भलं आपण भलं असं राहावं. आणि मी काय ऐकत नसायचे. तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता घेतो आंघोळ्या पांघोळ्या करून. हो का पाणी तापायला ठेवलं या. नाही का, जाळ नाही.